नमस्कार मंडळी, आरपी फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण मस्त अशी वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही ही भाजी ट्राय पण करून बघा। आता आपण इथं बटाट्याच्या साली काढून घ्यायचे। सगळ्यात आधी इथे मी 3 बटाटे घेतले। आता बटाट्याच्या साली काढून आपण लगेचच बटाटा चिरायचा आहे आणि बटाटा चिरता वेळेस आपण पाण्यामध्ये बटाटा टाकायचा आहे, कारण आपल्याला बटाटा बाहेर जर आपण ठेवला तर लगेच बटाटा काळा पडतो। आता तुम्ही किती क्वांटिटी मध्ये भाजी बनवणार आहे त्या हिशोबाने तुम्ही बटाटे घेऊ शकता। आता मी असे पाण्यामध्ये टाकले। बारीक काप केले तरी चालतील किंवा मोठे पण केले तरी चालतील। मोठे करायचे यासाठी की बारीक केले की लगेच शिजतो बटाटा आणि मग खूपच जास्त प्रमाणात शिजतो बटाटा। आता आपण 3 बटाटे चिरून घेतले। आता आपण टोमॅटो चिरून घेऊया। शक्यतो मी भाजी करताना मला बिया टाकत नाही मी, तर बिया मी काढून घेते पूर्ण आणि बिया काढूनच मी तसं मोस्टली टोमॅटो चिरत असते। आता आपण बारीक असा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। असं बारीक टोमॅटो चिरून घेतला। तुम्हाला जास्त टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही जास्त घेतला तर चालेल, 1 किंवा 1.5। मी 1 घेतला। जास्त टोमॅटो टाकला की भाजी अशी गोड लागते, थोडी तिखट लागत नाही, म्हणून टोमॅटो कमीच टाकायचा जरा। आता आपण लगेचच कांदा चिरून घेऊया। आता आपण कांदा एकदम अगदी बारीक चिरून घ्यायचा। कांदा पण मी एकच घेतलाय, टोमॅटो 1 आणि कांदा 1 घेतलाय। आता मी इथं बटाटा अगदी व्यवस्थित असं चिरून घेतलाय। हिरवे वाटाणे एकदम स्वच्छ असे धुवून निवडून घेतलेत। आता इथं मी पॅन गरम करत ठेवलाय। आता आपण ह्याच्यात 4 ते 5 चमचे तेल घेऊ। आता तेल गरम झालंय। आता आपण ह्याच्यात अर्धा चमचा जिरे मोहरी टाकायची, थोडीशीच टाकायची, जास्त टाकायची नाही आपल्याला। आता आपण त्यामध्ये लगेचच कांदा भाजून घेऊया। आपण थोडासा कढीपत्ता टाकूया यामध्ये। आता आपण हे थोडंसं भाजून घेऊया कांदा। जास्त तडक्यामध्ये कढीपत्ता टाकायचा नाही, नाहीतर मग कढीपत्ता असा क्रिस्पी होतो, म्हणून मी कांदा टाकल्यानंतर कढीपत्ता टाकलाय। आणि तडक्यामध्ये जिरे मोहरी जास्त मग करपल्यासारखी दिसते। आता आपण त्यामध्ये लगेचच टोमॅटो टाकूया आणि आपण आता टोमॅटो आणि कांदा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो अगदी खरपूस कलरवर भाजून घ्यायचा, असा जास्त पण काळपट करायचा नाहीये, पण कच्चा राहायला नको। बऱ्याच वेळेस काय होतं की भाजी काय बनवायची सुचतच नसतं, त्यावेळेस ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता।
आणि झटकीपट अगदी व्यवस्थित आणि टेस्टी पण लागते. आणि आता वाटाणा बाजारात खूप प्रमाणात मिळतो. आता ह्या दिवसात आपण वाटाणे, हिरवे वाटाणे खूप खातो. वाटाण्याच्या शेंगा खूप स्वस्त होतात, कधी दर वाढतो. तर आपण हे एकदम सोलून आपण डीप फ्रीज मध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकतो ग्रीन पीस. ती बनवण्याची प्रोसेस कशी आहे तसा एखादा व्हिडिओ पण मी पोस्ट करेन नेक्स्ट टाइम. आता आपण कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर त्यामध्ये बटाटे टाकूया. बटाटे आपण पाणी काढून घेतलं त्यातलं आणि बटाटे वितळवून टाकलेत आपण पूर्ण. आता आपण बटाटे थोडेसे भाजून घेऊया, म्हणजे परतून घेऊया, नाहीतर मग भाजीला कच्चेपणा जाणवतो नंतर. एक 3 ते 4 मिनिट आपण बटाटा अगदी व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण पुन्हा एकदा थोडंसं परतून घेऊया. आता आपण यामध्ये हिरवा वाटाणा टाकायचा आहे. त्या वाटाण्याच्या शेंगा मी आधी सोलून घेतल्या होत्या. तुमच्याकडे जर आत्ता सोललेला नसतील, तुम्ही डीप फ्रीज मध्ये ठेवून दिलेला असेल तर तुम्ही फ्रोझन ग्रीन पीस सुद्धा यूज करू शकता. आता आपण पुन्हा एकदा परतून घ्यायचंय एक 2 ते 3 मिनिट. कारण तेलात भाज्या परतल्या की खूप टेस्टी होतात. नाहीतर आपण झटकीपट लगेच सगळं टाकलं, मसाले टाकले की भाजीला चव अगदी व्यवस्थित अशी येत नाही. आता आपण अगदी व्यवस्थित अशी परतून घेतली, अगदी व्यवस्थित तेलात एक 4 ते 5 मिनिट. आता आपण ह्याच्यात अर्धा चमचा हळद टाकूया. चवीनुसार मीठ. अर्धा चमचा धना पावडर. लाल मिरची पावडर आपण एकच किंवा अर्धा चमचा टाकायची. आता थोडासा गरम मसाला टाकू. अर्धा चमचाच टाकायचे, कारण जास्त पण मसाले वापरले की खूप जळजळ होते, म्हणून मी कमीच मसाले वापरलाय. आणि हा माझा घरचा मसाला आहे कोल्हापूरचा, तो मी टाकलाय, एकच चमचा टाकलाय. तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही टाकू शकता. हा मसाला जर तुम्ही भाजीमध्ये टाकला तर तुम्हाला बाकी कोणतेच मसाले टाकण्याची गरज भासत नाही. आता आपण हे अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. आणि आता परतून घेतल्यानंतर आपण पूर्ण भाजी ही वाफेवर शिजवायची. आपण ह्याच्यात पाणी टाकायचं नाहीये. तुम्हाला थोडासा शिंतोडा मारायचा तर मारू शकता तुम्ही, कारण बटाटा शिजायला किंवा वाटाणा शिजायला पाण्याची गरज एवढी म्हणावी तितकी लागत नाही. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया. आता आपल्याला भाजी शिजवून 5-6 मिनिटं झालेली आहे. अगदी व्यवस्थित अशी वाफेवर मस्त आपली अशी भाजी झालेली आहे. आणि बटाटा आणि वाटाणा बघा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. तुम्ही वाफेवर भाज्या शिजवल्या की खूप अगदी टेस्टी होतात भाज्या. आपण पाण्याचा खूप जास्त प्रमाणात वापर करून अख्खी भाजीची चव पूर्ण घालवून टाकतो. ही जी गोष्ट आहे ती मी माझ्या मम्मीकडून शिकले. ती सगळ्या भाज्या मोस्टली वाफेवरच शिजवते. क्वचितच थोड्याफार भाज्या अशा आहेत की त्यामध्ये पाणी टाकावं लागतं. आता आपली वाटाणा आणि बटाट्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. आपण त्याच्यावर आता कोथिंबीर टाकून घेतली. ही खायला खूप टेस्टी आणि मस्त लागते, भाकरी बरोबर पण आणि चपाती बरोबर पण.
तर मस्त आपली अशी भाजी बनवून तयार झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एंड पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत.